यादव होते देशमुख आणि तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आमचे रमेशरावजी शिंदीकर, प्रकाश पाटील चिंडीकर, प्रशांत पाटील माहुरकर, आमचे नारायण पाटील शेळगावकर, बाळासाहेब देशमुख कावळगावकर, आपल्या सर्वांचे आवडते माजी खासदार लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक आपुलकीचा जिव्हाळ्याचा एक सामान्य कार्यकर्त्यांनी जे कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यकर्त्या चव्हाणताई, वरखंडेताई आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आमच्या अशोक कांबळे फार काळजी करत होता आमदार साहेब, कार्यक्रम कसा होईल, लोक येतील की नाही, पण आम्ही हे कार्यक्रम घेऊन 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 आता लोक कसे जमवावे, 3-4चा कार्यक्रम काढायचा आहे. आता वाजले तर 8 वाजले, 4 तास. परंतु आपल्या नेत्यांचं वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यावं म्हणून ती जिव्हाळ्याची लोक या ठिकाणी थांबलेले आहेत. या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही की असा वाढदिवस मला वाटते जिल्ह्यातल्या पुणे नेत्यांचा धर्माधिकारीच आहे, तुम्हाला जास्त अनुभव आहे. पुणे नेत्यांचा कार्यक्रम एवढा मोठा झालेला आहे. त्याचं कारण असं आहे, जी माणसं चळवळीमध्ये असतात, जी माणसं सर्वसामान्य माणसांच्या दुःखामध्ये अडचणीमध्ये जाऊन येतात, त्या माणसांना जनता कधी विसरत नाही. अतिशय महत्वाचा विषय. म्हणून एवढे लोक आज 4 तास उशिरोनी एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक कांबळे म्हणजे तुमचा भक्त आहे प्रताप पाटील, जसं सुदामाचे पोहे अशोक कांबळे म्हणजे तुमचा अतिशय परम भक्त आहे. जसं राम भक्त हनुमान होते, प्रत्येक क्षणाला तुमचं नाव आहे. माझ्याकडे आला लोक कसं जमतील, ते काही गाड्यांना वगैरे आले नाही, लोक स्वतःच्या गाडीनं मोटरसायकलवर आलेली आहेत. आम्हाला माहिती आहे प्रताप पाटलाला आम्हाला 20,000 50,000 लोक कसे जमावे. नांदेड शहरामध्ये ज्या वेळेस कार्यक्रम होत होते, आदरणीय मोहन अण्णाला मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगावं वाटते, मागच्या पक्षामध्ये आम्ही असल्या वेळेस सर्व कार्यकर्ते परेशान व्हायचे नांदेड शहरामध्ये की बाबा माणसं कसे जमवायचे. त्यांनी सांगायचं गोजेगावकरांना प्रताप पाटलांना जबाबदारी दिलं. 70,000 लोक शहासाहेबांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होते. ती किमया कशाची आहे, जोपर्यंत माणूस हृदयापर्यंत भिडत नाही, कामाच्या माध्यमातून काम पार करावं लागतं. मला तर वाटतंय प्रताप पाटील तुम्ही 18 तास काम करता. आम्ही आमच्या वयामध्ये 72 वर्ष आहे, आणखी 18 तास काम करतो. 18 तास दादीला नेहमी सांगतो मी, वसंतरावजी की आता तुम्हाला जबाबदारी फार मोठी पडलेली आहे आणि प्रताप पाटलाच्या नेतृत्वाखाली काम करायचं म्हणजे बाळासाहेबजी 2-2 महिने घरला जाता येत नाही. आमची भाजी हापा म्हणायला लागली, हे वस्तुस्थिती आहे,
मी ज्यावेळेस भाजपचा अध्यक्ष होतो, प्रताप पाटलांच्या नेतृत्वाखाली काम केलं. ज्याच्या वेळेस पहिलं बैठका होते वसंतरावजी, फक्त 4-4 माणसं राहायची आणि 1 वर्षाच्या नंतर हॉल पुरी होत, म्हणजे पुढच्या पुरी होत. ही किमया प्रताप पाटलांमध्ये आहे. म्हणून येणाऱ्या काळांमध्ये अशोक खूप पोटतिडकीने या ठिकाणी बोलला की आता नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सज्ज व्हावं लागते आपल्याला. तुम्ही कामांची काळजी करू नका, फक्त 1 दिवसाची मतदानाची काळजी लोकांना घ्यायला हवा आणि 5 वर्षाची काळजी आम्ही घेणार आहोत. याच्याबद्दल कोणतेही काम असू दे, तिथं जर आमची निगेटिव्ह भूमिका असेल तर आमचं हातधारात. आज आम्ही अनेक वर्षापासून प्रताप पाटलाच्या माध्यमातून काम करता. प्रशासनामधले कोणत्या अधिकारी निगेटिव्ह बोलत नाही आम्हाला. का बोलत नाही? त्याची कारण काय? निस्वार्थपणाने ज्यावेळेस एखादा नेता काम करतोय, आम्हाला निवडणुकीची काळजी नाही, लोकांना काळजी आहे. आम्हाला काळजी आहे कामांची, लोकांची. दुःखी माणूस कोण आहे, अडचणीचा माणूस कोण आहे, त्याच्यासाठी कशा पद्धतीनं धावून जाता येईल ही भूमिका प्रताप पाटलामध्ये आमच्यामध्ये असल्यामुळं हे भाग्य कोणाला मिळते? लोकांची सेवा करण्याची, हृदयामध्ये प्रत्येक माणसांमध्ये पोहोचण्याचं काम. माणसाची श्रीमंती पैशावर मोजल्या जात नाही, त्याच्या प्रॉपर्टीवर मोजल्या जात नाही, किती धनाढ्य आहे याच्यावर मोजल्या जात नाही, त्याचे विचार कसे आहेत, आचार कसे आहेत, संस्कार कसे आहेत, तो गंगाधर होते. आणि सामान्य माणसांसाठी काय करतो याच्यावर माणसांची श्रीमंती, त्याच्यावर उंची मोजल्या जाते. म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उडावे तशा पद्धतीचं काम आमच्या नेत्यांचं असल्यामुळे आम्हाला देखील कार्यकर्त्यांना छाती भरून येते. गेल्याबरोबर काम एखाद्या तहसीलदारकडे असेल, कलेक्टरकडे असेल, कोण करते? धर्माधिकारी साहेब, आपण पहिलं होतो किती वेटिंग मध्ये बसावं लागत होतं, सांगा बरं. किती तास? आता तुम्ही अनुभवला. म्हणून खऱ्या अर्थाने या नांदेड जिल्ह्यामध्ये परिवर्तन जर करायचं असेल, विकासाचे नवीन प्रकल्प जर आणायचे असतील, नवीन जर दिशा आपल्याला द्यायचं असेल, तर येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषदा प्रताप पाटलाच्या माध्यमातून जोपर्यंत या खुर्चीवर आपले राष्ट्रवादीचे पदाधिकारी बसणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत. विकास कशाला म्हणतात? जोपर्यंत माणसांमध्ये समृद्धी निर्माण होणार नाही. विकास रस्ते झाले म्हणजे विकास होत नाही. विकास खऱ्या अर्थानं माणसांमध्ये समृद्धी जोपर्यंत येणार नाही, जोपर्यंत पैसा येणार नाही, जोपर्यंत स्वतःचं प्रत्येक माणसाचं जीवनमान सुखी होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास होत नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय केलं लोकांनी? तुम्ही जर तिथे सरकारी दवाखाने जर पाहिला तर आज खाजगी दवाखान्यापेक्षा देखील अत्यंत अद्ययावत पद्धतीचे सरकारी दवाखाने त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि नेता कोण आहे त्याचा विचार करा, मतभेद होऊ देऊ नका. तरच या ठिकाणी सत्ता येऊ शकते, आपली परिस्थिती या ठिकाणी शकते. आणि आपल्यामध्ये जर मतभेद असतील, मी एकीकडे कार्यक्रम घ्यायला लागलो, दुसरा दुसरीकडे घ्यायला लागला, याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण आपण ज्या पक्षामध्ये, ज्या घरामध्ये राहतो, असं जर वागायला लागलो आपण, तर त्या घरांची पडझड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो, सगळी एकजूट व्हा. आणि तुम्हाला काय हवंय, काय पाहिजे ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही जर कमी पडलो तर त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला पर्याय बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे. असं म्हटलं तर या ठिकाणी वागू शकत नाही. पण त्यापेक्षा जास्त बोलता आपण सर्वांनी प्रताप पाटील तुम्ही फार भाग्यवान आहात. संघर्षातून उगवता नेतृत्व तयार झालेला आहे. संघर्ष करून 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 आज नांदेड जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत प्रताप पाटील म्हणजे एक धडाडीचा नेता आहे. प्रतिमा तुमची निर्माण झालेली एक चांगली इमेज प्रत्येक माणसाच्या समोर या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही 5-8-10 दिवसापासून
रात्री 3-3 वाजेपर्यंत 4-4 वाजेपर्यंत कार्यक्रम सभागृहामध्ये पाहायला म्हणतात. एवढं भाग्य कोणालाही मिळत नाही. अनेक नेते झाले, अनेक वेळा राज्याचं नेतृत्व करण्याची संधी या नांदेड जिल्ह्याला मिळाली, पण एवढा वाढदिवस साजरा करण्याचा, एवढा जिव्हाळा घेण्याचं काम कोणीच नेत्याला जमलेले नाही. ते आपल्याला जमलेलं आहे. म्हणून सगळ्या प्रमुख कार्यकर्त्या त्या ठिकाणी एकेकाच्या मागे खूप मोठी ताकद कार्यकर्त्यांच्या मागे आहे. हा संदेश प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत, गावापर्यंत ठेवण्याचं, नेण्याचं काम आपण सगळे कार्यकर्ते करतात. मला अपेक्षा आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादीची ताकद पहिल्या क्रमांकावर आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण सर्वांच्या माध्यमातून करतात, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करून माझे विचार या ठिकाणी संपवतो. जय जय महाराज.